बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविलशब्दगणोगतप्रक्षालितसकलभूतमकलङ्का मुनिभिरूपासतीर्था सरस्वती हरतो नो दुरितान्। अज्ञानतिमिराज्ञानाज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परम्पराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां धर्मसम्बन्धकं भव्यजीवमनः प्रतिबोधकारकम् इदं शास्त्रं श्रीमूलाचार नामधेयं मूलाचार प्रदीप नामधेयम्। अस्य मूलग्रन्थकर्तार श्री सर्वज्ञदेवः तदुत्तर ग्रन्थकर्तार श्री गणधरदेवः प्रतिगणधरदेवः तेषां वचनोर्साध्यमासाद्य पूज्य श्री सकलकीर्ति आचार्यं विरतं इदं शास्त्रं श्रोतारु सावधानया तया शृण्वन्तु। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दार्ध्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं। जय बोलो देवादिदेवादिनाथ भगवान की। अंतिम शासन नायक महावीर भगवान की। जिनवाणी माता की। चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर मुनि महाराज की जय। संत शिरोमणि गुरुराचार्य विद्यासागर मुनि महाराज की जय। शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मति सागर मुनि महाराज की जय। बाल योगी वाणी भूषण आचार्य शीतल सागर मुनि महाराज की जय। आचार्य चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की जय। मम दीक्षा गुरु गणिनी हारिका क्षपकराज श्रुतमती माता जी की जय। श्रीमन्तमुक्तिव्रतार वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नतगुणार्णवन्नं। ज्ञानाचारफलप्राप्तान् रत्तसिद्धत्रियोगिनः नत्वा वक्षेदष्टा ज्ञानाचारविश्वाग्रदीपकम्। इति सकलकीर्ति आचार्य मूलाचार ग्रंथ विरचितं। नमो नमः। प्रदीप या ग्रंथामध्ये ध्यानाचे 10 प्रकार कशा प्रकारचे असतात ते आचार्य श्रीनी आपल्याला सांगितलेलं आहे। आता 10 प्रकारचे ध्यान करणे की प्रेरणा, 10 प्रकारच्या ध्यानाची प्रेरणा कशी असते ते सांगतात। ददशाविधं धर्मध्यानं शुक्लं निबन्धमनं ध्यातव्यं ध्याननिवृत्ति नित्यं ध्याननिवृत्तं विश्वश्रेयस्करं परम्। अशा प्रकारचे 10 प्रकारचं धर्मध्यानानं, हे 10 प्रकारचे धर्मध्यानाचे आता सांगणार आहे ते मोक्षाला कारण आहे म्हणतात। समस्त जीवों को कल्याण करने वाला है और परम उत्कृष्ट है, इसीलिए ध्यान करने वाला सदा इसका ध्यान करते रहना चाहिए। हे 10 प्रकारचे धर्मध्यान आहे ते कशासाठी कारणीभूत आहे? मोक्षासाठी। काय स्वर्गासाठी? तर मोक्ष म्हणजे जेव्हा ध्यान
केवली अरहंत परमेष्ठी होण्याच्या अगोदर जेव्हा मुनी शुक्लध्यान करत असतात, ते शुक्लध्यान कशा प्रकारचं असतं आणि ते काय शुक्लध्यानामुळं मोक्षाचीच काय होते, प्राप्ती होते. आणि ते ध्यान कसं आहे, समस्त जीवाला कल्याण करणारं आहे. समस्त जीवांना कल्याण करणारे. परत काय सांगतात, परम उत्कृष्ट है. परम म्हणजे अतिशय, अतिशय उत्कृष्ट आहे. यासाठी ध्यान करने वालों को सदा इसका ध्यान करते रहना चाहिए. यासाठी ज्यांना ध्यान करायचं कशासाठी, की मोक्ष प्राप्तीसाठी किंवा मोक्षाची इच्छा जो जीव करतोय त्याच्यासाठी ध्यान करणारे याचा ध्यान करत राहिलं पाहिजे. मग ध्यानादि के भेद से 4 प्रकार के धर्म ध्यान का स्वरूप. आता ध्याना म्हणजे वरती काय सांगितलं, 10 प्रकारचे ध्यान. आता त्यामध्ये 4 प्रकारच्या धर्मध्यानाचं स्वरूप सांगतात. ध्यानम देयम बुधैर्धाता फलमस्य निगदते. ध्यानम प्रशस्त संकल्पम परमानंदकारकम विश्वद्रव्य पदार्थादि श्रीजिनागममूर्जितं परमेष्टि स्वरूपं च देयमस्याखिलं मतं. व्रतशिलो गुणो पूर्णो विरागो विश्वतत्त्ववित् एकांतवास संतुष्टो धीमान धातस्य कथ्यते. सर्वार्थसिद्धिपर्यन्तं सर्वाभीष्टार्थसाधकं तीर्थकृतादिसत्पुण्यकरं ध्यानस्य सत्फलम्. अनंत दुःख संकीर्ण भवे नादो सुखातिके. सचित्ता चित्तमिश्रादि नाना योनिष कर्मभिः भ्रमन्ति प्राणिन भ्रमन्ति प्राणिनो श्रान्तं कर्मपाशावृता इति. भवभ्रमण दुःखानुचिन्तनं ध्यान सप्तमम्. आता इथे भवविषयी धर्मध्यानाचं लक्षण सांगतात. हा संसार कसा आहे, अनादी आहे. संसार कसा आहे, अनादी. सुख से सर्वता रहित है. सुखानं सर्वता काय आहे, रहित आहे. का आपण आता चांगल्या कुलामध्ये जन्माला आलेलो आहोत. कोणत्या, जैन कुलामध्ये आलो आहोत. आपल्याला सगळी अंगोपांग सगळी व्यवस्थित आहेत. असं नाही की सकाळी उठून कामाला जाऊन संध्याकाळी पैसे आणून त्याचं धान्य आणून त्याची दळून भाकरी करावं ही परिस्थिती आपली आहे का, नाही. म्हणजे राहायला घर आहे, अंगावर कपडा लत्ता आहे, घरदार भरलेलं आहे, मग सुख नाही काय ते. हां कुठलं सुख आहे, क्षणिक सुख आहे, शाश्वत सुख नाही. इथं तर कुठल्या अपेक्षेने तर सांगाले, शाश्वत सुखाच्या अपेक्षेनं इथं सांगालेत. जे आहे आपल्याला पण जे सुख असतं, पोट भरून आपलं जेवतो, जेवल्यानंतर तृप्ती झालेली असती, परंतु ते सुद्धा कसं असतंय, क्षणिक सुख असते. नवीन साडी आणली किंवा नवीन एखादा अलंकार आणला तर काय होतंय, तेवढं घातलं तेवढ्यापुरतं आपल्याला काय होतंय, वा वा मला ही वस्तू मिळाली, या आनंदामय असतो. पण ते आनंद टिकणारा
नसतो. म्हणून इथं काय सांगतात, ते सुख से सर्वता रहित आहे. तर जे अनादि संसार आहे तो सुखानं सर्वता रहित आहे और अनंत दुःखों से भरा हुआ है. म्हणजे सुख काय म्हणतात, सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. पण हे सुखसुद्धा क्षणिक सुख असून सुद्धा त्या सुखातच आपण रममान व्हायला जातो. म्हणून इथं काय, अनंत दुःखाचे भरा हुआ आहे. अनंत दुःखानं कोणाला कुठल्या प्रकारचं दुःख असेल, कोणाला मूल नसलेलं दुःख असेल, कोणाला संपत्ती नाही, कोणाला राहायला घर नाही, कोणाला कष्ट करावं लागतं, कोणाला मानसिक समाधान नाही, शारीरिक समाधान नाही, शारीरिक सुख नाही, मानसिक सुख नाही. अशा प्रकारे अनेक दुःखानं काय भरलेला आहे, हा संसार भरलेला आहे. ऐसे इस संसार में कर्मों के जाल में फंसे हुए ये प्राणी अपने अपने कर्मों के उदय से, या संसारामध्ये कर्माच्या जाळ्यामध्ये सापडलेला आहे. कशाच्या जाळ्यामध्ये, कर्माच्या जाळ्यामध्ये. कारण कर्म कसं आहे, कर्माला प्रामाणिक म्हटलेलं आहे, इमानदार म्हटलेलं आहे. जर जे कर्म इमानदार नसतं तर त्याला आपण काय केलं असतं, लाच दिली असती, पोटाला काय केलं असतं, कमी खाल्लं असतं. परंतु हे कर्मा, मी तुला एवढं एवढं देतो आणि तू माझं काय कर, दुःखाचं कर्म बांधू नकोस, सुखाचंच कर्म बांध, असं आपण काय केलं असतं, कर्माला सांगितलं असतं. पण कर्म गरीब श्रीमंत लहान, आता लहान म्हणजे आभो तुमले, तर मोठं वृद्ध हे बघते काय नाही. आपल्या मनामध्ये जे परिणाम येतात त्या परिणामांनुसार काय बांधत असतं, आपल्याला कर्म बांधत असतं. म्हणून ह्या कर्माच्या जाळ्यामध्ये आपण काय केलेलो आहोत, फसलेलो आहोत. मग कर्माचं बीज आपल्याला काय करायचं आहे, नाश करायचा आहे. मग ते जसं आता तुम्ही शेतकरी आहात, शेतामध्ये काय पेरता, धान्य पेरता. धान्य पेरल्यानंतर त्याचे आपल्याला भाव काय असतात, जोंधळा गहू काय असेल ते आपल्याला त्याची प्राप्ती व्हावी. परंतु तेच जे जोंधळा घालणार किंवा गहू घालणार जमिनीमध्ये तेच बीज असेल तर ते बीज एखाद्या दगडावर आपण ठेवलं तर त्याची उत्पत्ती होईल काय, नाही. त्याला जाळलं तर त्याची उत्पत्ती होईल काय, नाही होणार. त्यानुसार आपलं अनादि अनंत कालापासून आपण जे कर्म करत आलेलो आहे त्या कर्माच्या बीजाला जर जाळायचं असेल तर काय केलं पाहिजे, धर्मध्यानाचा अवलंबन घेतलं पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातूनच आपण काय केलं, कर्माची निर्जरा करू शकतो. म्हणून कर्माच्या जाळ्यामध्ये फसलेला प्राणी आपल्या कर्माच्या उदयाने सचित अचित मिश्र आदि अनेक प्रकार की योनियों में निरंतर परिभ्रमण करते है. योनी किती प्रकारचे आहे, 84. हां, सचित अचित मिश्र निवृत्त आणि 8 प्रकारचे काय आहेत, हे योनी आहे. आणि त्या योनीमध्ये निरंतर परिभ्रमण करते रहते आहे. आणि त्याशिवाय काय सांगतात, ह्या योनीच्या 84 लाख योनीमध्ये 84 लाख योनीमध्ये आपण परिभ्रमण करालो आहे. अशा प्रकारे संसारामध्ये परिभ्रमण दुःखों का बार बार चिंतन करना भवविचय नाम का धर्मध्यान है. अशा प्रकारे संसाराच्या परिभ्रमणामध्ये दुःखामध्ये वारंवार चिंतन करणं हे काय सांगितलं आहे, भवविचय नामाचं धर्मध्यान सांगितलेलं आहे. मग आता संस्थान विचय धर्मध्यान का लक्षण, वरती काय सांगितलं, भवविचय, आता काय सांगतात, संस्थान विचय धर्मध्यान का लक्षण. आणि त्या अनुप्रेक्षा द्वादशानंत शर्मदा वैराग्य मातरो रागनाशिन्यो मुक्ति मातृकः
चिंतन्ते रागनाशाय यत्र वैराग्यवृद्धये योगी वियोगसंसिद्धे संस्थानविचयं हि ततम्। योगी पुरुष अपने योग की सिद्धि के लिए, वैराग्य की वृद्धि के लिए और राग द्वेष नष्ट करने के लिए, मोक्ष को देने वाली, राग द्वेष को नाश करने वाली, वैराग्य को उत्पन्न करने वाली और अनंत सुख देने वाली ऐसी अनित्य, अशरण आदि 12 अनुप्रेक्षाओं को जो चिंतन करते हैं उसको संस्थान विचय नाम का धर्म ध्यान कहते आहे। योगी पुरुष आपल्या योगाच्या सिद्धीसाठी किंवा ध्यानाच्या सिद्धीसाठी, वैराग्याच्या वृद्धीसाठी, वैराग्याची काय व्हावी? वृद्धी व्हावी म्हणून 12 भावनाला कशाचं जननी म्हटलेलं आहे? वैराग्याची जननी 12 भावनाला म्हटले। तीर्थंकरांच्या आधी सुद्धा म्हणजे काय करतात, जेव्हा मुनी अवस्थेमध्ये त्यांनी सुद्धा 12 भावनांचं चिंतन करत असतात। मग हे योगी पुरुष आपल्या योगाच्या सिद्धीसाठी, वैराग्याच्या वृद्धीसाठी आणि राग द्वेषाला नष्ट करण्यासाठी, कशाला? राग द्वेषाला नष्ट करण्यासाठी आणि हे मोक्षाला देणारं आहे। संस्थान विचे काय आहे? मोक्षाला देणारं, राग द्वेष को नाश करणारे, वैराग्याला उत्पन्न करणारे काय? योगी पुरुष अपने योग की सिद्धि के लिए, वैराग्य की वृद्धि के लिए और राग द्वेष को नष्ट करण्यासाठी, मोक्षाला देणार, राग द्वेष को नाश करने वाली आणि काय? राग द्वेषाला नष्ट करणारी, वैराग्याला उत्पन्न करणारी आणि अनंत सुखाला देणारी असे काय आहे? 12 भावना आहे। त्या 12 भावनांचं चिंतन जो चिंतन करते है उसको संस्थान विचय नाम का धर्म ध्यान कहते हैं। आता आज्ञा विचय धर्म ध्यान का लक्षण, प्रमाणीकृत तीर्थेशान सर्वज्ञान दोष दुर्गान तत्प्रणीतेषु सूक्ष्मेषु विश्वदृगोचरेषु च लोकालोकदितत्वेषु धर्मेषु मुक्तिवर्तमसो रुचि श्रद्धा प्रतीर्तिर्या तदाज्ञा विचयं सताम्। भगवान तीर्थंकर परमदेव सर्वज्ञ है और समस्त दोष से रहित है, इसीलिए भगवान तीर्थंकर परमदेव को प्रमाण मानकर उनके कहे हुए केवल ज्ञान व केवल दर्शन के गोचर ऐसे सूक्ष्म तत्वों में, लोक अलोक आदि तत्वों में, उनके कहे हुए धर्म में व मोक्ष मार्ग में जो रुचि श्रद्धा और प्रतीति करता है वह सज्जनों के लिए आज्ञा विचय नाम का धर्म ध्यान कहता है। आज्ञा विचय, आज्ञा म्हणजे हां भगवंतानी जे सांगितलेलं आहे
केवली भगवंतानी किंवा तीर्थंकराने जे सांगितले ती काय आज्ञा मानून, म्हणजे तेच खरं आहे. कारण तीर्थंकर किंवा केवली भगवान अन्यथा कुठलीही गोष्ट सांगत नाहीत. का सांगत नाहीत अन्यथा? म्हणजे कारण त्यांना कुठल्याही गोष्टीचं काय नाही, त्यांनी तर काय होणार आहेत, सिद्धालयामध्ये जाऊन स्थिर राहणार आहेत अनंत कालपर्यंत, म्हणजे परत त्या विश्वामध्ये जन्माला येणारच नाहीत, असा अनंत कालच सुखाचा उपभोग करणार आहेत. म्हणून त्यांना कुठल्याही गोष्टीचं खंत नाही किंवा खेद नाही. काय की मी माझ्यामुळं एखादी गोष्ट चांगली होईल किंवा एखादी गोष्ट वाईट होईल असं कुठलाच भाव त्यांच्यामध्ये नसतो. त्यांना कुठल्या प्रकारचं काय नाही, ना नफा ना तोटा, फायदाच. तर अशा तऱ्हेनं त्यांनी सांगितलं तेच खरं आहे. कारण तेच तीर्थंकर भगवान काय आहेत, अन्यथा सांगणार नाहीत असा विश्वास ठेवून जर आपण का तर ते परमदेव आहेत, सर्वज्ञ आहेत, हे समस्त दोषांनी रहित आहेत. तर ते तीर्थंकर भगवान, केवली भगवान कसे आहेत, सर्व दोषांनी रहित आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, वीतराग, राग द्वेषाने रहित आहेत, सर्वज्ञ. आपल्या म्हणजे उपदेशाच्या दृष्टिकोनातून ते सर्वज्ञ आहेत. नाहीतर त्यांना सुद्धा काय म्हटले, आत्मज्ञ म्हटलेलं आहे. स्वतःच्या आत्मज्ञानामध्ये लीन असल्यामुळं ते आत्मज्ञ आहेत. म्हणून इथंपर्यंत काय, परमदेव सर्वज्ञ आहे और समस्त दोषों से रहित आहे, संपूर्ण दोषाने रहित आहेत. यासाठी तीर्थंकर भगवान परमदेव को प्रमाण मानकर, म्हणजे हे प्रमाण मानून कहे उनके कहे हुए केवल ज्ञान केवल दर्शन से, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सत्यच आहे, ते माझ्या हितासाठीच आहे आणि तेच माझ्या मोक्षमार्गाला नेणारं आहे. असं जर तुम्ही सूक्ष्म तत्वमे, म्हणजे सूक्ष्म तत्वामध्ये श्रद्धा ठेवली आणि लोक काय आहे, आलोक काय आहे, ह्याची जर कशाच्या जिनवाणीच्या माध्यमातून आपण लोक आलोकाची माहिती घेतली, तत्वांचा जर अभ्यास केला, तर उनके कहे हुए धर्म में व मोक्ष मार्ग में जो रुची श्रद्धा व प्रतीती करणं आहे, म्हणजे त्याने सांगितलेल्या धर्मामध्ये मोक्षमार्गामध्ये जी रुची म्हणजे आवड, श्रद्धा आणि प्रतीती, श्रद्धाने ह्या रुची ठेवली, श्रद्धाने केलं, पण प्रतीतीसुद्धा करायला पाहिजे. ते सज्जनांच्यासाठी आज्ञाविचय नावाचं धर्मध्यान सांगितलेलं आहे. कारण आजकाल बरेच लोक म्हणतात की कोण बघितलं आहे नरक, कोण बघितलेलं आहे स्वर्ग, आणि उद्या पुनर्जन्म आहे की नाही, आता ह्या जन्मामध्ये आलेलो आहोत तर खाओ पिओ मौज करू. हेच आजच्या जे 99.9% लोकांच्या मनामध्ये हाच विचार आहे की ह्याच मनुष्य गतीमध्ये आपण आलेलो आहोत, तर चैन करणे, खाणे पिणे आहे तोपर्यंत हे सुख भोगणे, असा जे विचार करतात, तर त्यांना म्हणजे धर्म समजलाच नाही आणि त्यांनी तीर्थंकरांच्या केवलींच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. पण जे विश्वास ठेवतात, श्रद्धानं ठेवतात, रुची करतात, त्यांना काय म्हटलेलं आहे, आज्ञाविचय नावाचं धर्मध्यान होऊ शकतो. हेतु विचय धर्मध्यान का लक्षण, सात्वादनयमालम्य हेतु दृष्टानंत युक्तिभिः पूर्वापरा विरोधन तर्कानुसारी धिदने सर्वज्ञोक्ता पदार्थाध्या स्थापयन्ते यत्र भूतले यथा तेत चित्ते वा तद्वेत विचयादिवम्.
साध्वात नैको आलंबन कर, हेतु दृष्टांत और युक्तियों से अथवा तर्क व अनुमान से बुद्धिमान लोग पूर्वापार विरोध रहित भगवान सर्वज्ञ देव के कहे हुए पदार्थों का जो संसार भर में स्थापना कर देते हैं अथवा उनके यथार्थ स्वरूप को अपने हृदय में स्थापन कर लेते हैं, उसको हेतु विचय नाम का धर्म ध्यान कहते हैं. आता साध्वात म्हणजे सांगण्याची विवेक्षा अपेक्षा आणि नयाच्या अपेक्षेनं. मग नय काय आहेत? अनेक प्रकारचे नय आहेत, परंतु नय इथं मुख्यतः कुठला व्यवहार नय आणि निश्चय नय घेतला जातो. व्यवहार नयाला काय म्हटलं? आरोपित कथन केलं जातं. म्हणजे काय आहे? भांडं कशाचं आहे? स्टीलचं भांडं आहे आणि त्या डबा आहे, तर त्यामध्ये काय ठेवलेलं आहे? तूप ठेवलेलं आहे. पण ओळखण्यासाठी काय म्हणतो आपण? तुपाचा डबा किंवा साखरेचा डबा. ॲक्च्युअली जो तुपानं साखरेनं तयार झालं आहे काय? नाही, तो धातूचाच डबा आहे, पण त्याच्यावर आरोप केलेला आहे. जो आरोपित कथन करतो त्याला काय म्हटलेलं आहे? व्यवहार नाही. आणि निश्चय नाही, हा धातूचा डबा आहे, त्रिकालामध्ये तो धातूचाच डबा होणार, हे काय आहे? निश्चय नाही सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे ह्याचा अवलंबन घेऊन हेतू म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे, दृष्टांत म्हणजे उदाहरण देऊन आणि युक्तीने किंवा तर्काच्या अनुमानाने बुद्धिमान लोक जे आहेत ते पूर्वापार विरोधरहित, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय येणार नाही? विरोध येणार नाही. त्यामध्ये आता वेदांत आणि सिद्धांत आणि वेदांत किंवा वेदांत आणि सिद्धांतामध्ये आणि वेदांतामध्ये काय सांगितलं आहे की सिद्धांत म्हणजे जैन धर्मियांचं सिद्धांत आहे ते, आणि वेदांत आता काय? सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे? जीवाला मारायचं नाही. पण वेदांतामध्ये काय म्हटलं जातं? त्या मुंगीनं मला चावलं किंवा डासानं मला दंश केला म्हणून मी काय करतो? त्या जीवाला मारतो. पण सिद्धांतामध्ये काय सांगितलं? जीवाची हिंसा करायची नाही. सिद्धांतामध्ये काय सांगितलं आहे? इतिहास आहे. आपले तीर्थंकरात 10 पाठीमागच्या 10 भावाचा तर इतिहास मिळू शकतो, पण वेदांतामध्ये ते अवतारी पुरुष असतात. अवतार घेतात. पृथ्वीवर दुःख झालं किंवा अनेक काय संकट आली तर त्यावेळेला कृष्णाने अवतार घेतला, रामाने अवतार घेतला. पण अवतार आपल्या जैन धर्मामध्ये सांगितलं नाही. जसं दूध आहे, दुधातून विरजण लावलं, विरजणातून ताक केलं, ताकातून लोणी आलं, लोण्यातून काय झालं? तूप झालं. तर तुपाचं जसं लोणी होत नाही त्याप्रमाणे एकदा सिद्धशिलेवर गेलेला जीव कालत्रयी पाठीमागं येत नाही. हे कोण सांगतंय? सिद्धांत सांगतंय. सिद्धांतामध्ये काला उत्तर आहे, प्रत्येक काला सिद्धांतामध्ये उत्तर आहे, पण वेदांतामध्ये काला उत्तर नाही. देवानं सांगितलंय म्हणून मी काय करतो? याच्यावर श्रद्धा न ठेवतो. हे कोण सांगतंय? वेदांत सांगतोय. हा सिद्धांतातला आणि वेदांतातला फरक आहे. म्हणून इथं काय सांगतात की अनुमान से बुद्धिमान लोक पूर्वापार विरोधरहित, म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीला विरोध येणार नाही. पूर्वापार विरोधरहित भगवान सर्वज्ञ देव के कहे हुए पदार्थों को जो संसार भर में स्थापन कर देते हैं अथवा उनके यथार्थ स्वरूप, यथार्थ म्हणजे जसं आहे तसंच, कुठल्याही त्यामध्ये बदल नाही, ते यथार्थ स्वरूपाला आपल्या हृदयामध्ये स्थापन करतात. आपल्या हृदयामध्ये स्थापन कर लेते हैं, उसको हेतु विचय नाम का धर्मध्यान कहते हैं. हेतु विचय नावाचं धर्मध्यानचं म्हटलं जातं.